माझं नाव गणेश बाळू कोडितकर. माझं गाव वेल्हा मालवली. मी रिक्षा चालक आहे. आईवडील पहिल्यापासून पुण्यात आहेत. माझं शिक्षण गावाला झालं. त्यानंतर मग मी पुण्याला आलो. पहिली नोकरी केली. मग नोकरीमध्ये इन्कम कमी असल्यामुळे मी रिक्षाचा व्यवसाय स्वीकारला. आणि जरी समजा आता 8 वाजता निघालो तर 12 तासच ड्युटी करायची आणि आपलं घरी यायचं. एकत्र कुटुंब आहे आमचं. आईवडील, माझी पत्नी, मी आणि मुलगी आणि भाऊ आहे. एक भाऊ आहे. तर पहिले म्हणजे आम्ही स्वतःचं घर आमचं दांडेगावला होतं. पण तिथे वस्ती व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही एरिया बदलला. एरिया बदलल्यानंतर आम्ही वरती भाड्याने राहिलो. म्हणजे या एरियामध्येच राहिलो. भाड्याच्या घरामध्ये कसं आहे, आपल्याला म्हणजे डेव्हलपमेंट काय करता येत नाही. जे आहे ते पुढं भिंतीला खिळे पण मारता येत नाहीत. आणि म्हणजे मालक चांगले होते, पण आता शेवटी स्वतःचं ते स्वतःचंच. तर भाड्याचं घर असल्यामुळं कसं आहे की स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न चालू होता. सगळे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही घराचा निर्णय घेतला घेण्याचा. आणि आईवडिलांचं स्वप्न होतं की स्वतःचं घर असावं म्हणून. त्यासाठीचा भरपूर प्रयत्न चालू होता. आता ज्यावेळेस लोन घ्यायचं त्यावेळेस कुठली बँक जरी झाली तरी इन्कम प्रूफशिवाय कुठलीच बँक लोन देत नाही. आणि समोरच्या माणसांच्या ह्याच्या पण असतं की बाबा एक भरू शकतात का, कॅपॅसिटी किती यांची. आणि नंतर मग तिथून पुढे प्रोसिजर व्यवस्थितपणे पूर्ण होऊन घराच्या लोनचं काम पूर्ण झालेलं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस लोनसाठी भेटायला आले त्यांचं सहकार्य आणि वागणूक वगैरे व्यवस्थित होती. वेळच्या वेळी सहकार्य, पेपरवर्क वगैरे काय जे लागत होते ते सांगत होते आणि पुढे प्रोसिजर चालू होती. सध्या तरी घराचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे समाधानी आहे. मला फायनान्स केल्याबद्दल ग्राम फायनान्सचे धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आता पुढं डेव्हलप करायच्यात त्या सगळ्यांच्या विचाराने करणार.